नमस्कार. पौराणिक कथामध्ये तुमचं स्वागत आहे. आज पाहणार आहोत देवशयनी एकादशी. भगवान श्री विष्णू 4 महिने योगनिद्रेत का जातात, पौराणिक कथा. तर आषाढ महिन्यात शुक्ल पक्षातील सर्वात महत्वाच्या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. या दिवसापासून चतुर्मासही सुरू होतो. तिला पद्य एकादशी, आषाढी एकादशी किंवा हरिशयनी एकादशी असेही म्हणतात. देवशयनी एकादशीचे व्रत केल्यास पापापासून मुक्ती मिळते असे मानले जाते. दुःख दूर होते, मृत्यूनंतर स्वर्गात स्थान मिळते. देवशयनी एकादशीची पूजा पद्धत. सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करून स्नान करावे. पूजेच्या ठिकाणी भगवान श्री विष्णूची सोने, चांदी, तांबे किंवा पितळेची मूर्ती स्थापित करून देवाची पूजा करावी. भगवान श्री विष्णूला पिवळे वस्त्र अर्पण करावे. व्रताची कथा ऐकावी आणि मग आरती करावी. त्यानंतर प्रसाद वाटून ब्राह्मणांना भोजन देऊन दक्षिणा द्यावी. आता त्यामागील पौराणिक कथा काय आहे तर मान्यतेनुसार देवशयनी या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू योग निद्रेमध्ये जातात. पुराणानुसार राजा बळीच्या दयाळूपणाने आणि दानशूरतेपणाने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी बळीची पाताळ लोकात जाण्याची विनंती मान्य केली. आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत दरवर्षी पाताळ लोकात राहण्याचे वरदान विष्णूजींनी बळी राजाला दिले. यानंतर विष्णूजी आपल्या इच्छेनुसार बळीच्या वरदान देऊन पाताळ लोकात गेले. या काळात भगवान शिव हे विश्वाचे संचालक आहेत, म्हणून चातुर्मासात भगवान शिव आणि त्यांची कुटुंबाची पूजा केली जाते. आता एकादशी व्रताचे कथेचे सार काय आहे ते आपण आज ऐकूया. सूर्यवंशात माधता नावाच्या चक्रवर्ती राजाच्या राज्यात 3 वर्षे पाऊस पडला नाही आणि भयंकर दुष्काळ पडला. मग राजा त्यावर उपाय शोधत अंगिरा ऋषीच्या आश्रमात पोहोचला. ब्रह्माजींचे पुत्र ऋषी अंगिरा यांनी राजाला आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला व्रत काढण्यास सांगितले. ऋषींचे म्हणणे ऐकून राजाचे विधिवत एकादशी व्रत पाळले. त्या व्रताला प्रभावामुळे पाऊस पडला आणि लोकांना पुन्हा सुख समृद्धी मिळाली. त्यामुळे सर्व मानवांनी या महिन्यात एकादशीचे व्रत करावे. हे व्रत इहलोकात भोग आणि परलोकात मुक्ती देणारे आहेत. अशा प्रकारे ही कथा आहे. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल आणि माझ्या चॅनलवरची ह्या कथा आवडत असतील तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि अजून नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडची बेल आयकॉन नक्की दाबा. चला अशा एका नवीन कथेमध्ये आपण भेटूया. धन्यवाद ही कथा पाहिल्याबद्दल, ऐकल्याबद्दल.